अरे 100 वर्ष आयुष्य. या या या. आता अभिरामचाच फोन आला होता. आता तुझ्याविषयी चौकशी करत होता. हो का? पण आजी हे जे आहेत कुठे? 9 वाजलेत ऑफिसमध्ये. गेले? मला सोडून असे कसे गेले? म्हणजे आता काय डायरेक्ट ते संध्याकाळी येणार आणि तेव्हा मला भेटणार? याला काहीच अर्थ नाही. बरं आजी मी निघते, मला पण उशीरच झालाय. ए तू कुठे जातेस? तुला विश्रांती घ्यायची आहे. सक्त विश्रांतीची तुला ताकीद आहे. वर जा. पण आजी मी वर जायचं. बरं चहा तरी घेते मग आता. चहा वगैरे सगळं वर मिळेल तुला. अभिरामची सक्त ताकीद आहे बाळा. खोली बाहेर पडायचं नाही. ऐकणार ना अभिरामचं? जा. बघितलं वहिनी? मी बघितलं. तुम्ही बघा. हा सगळा तुमच्या खिचडीचा परिणाम आहे. आणि अजून त्यांना जवळ. वहिनी मला तर वाटतं ना लीलाने ना एजेंटवर जादू केली. ते भानामती वगैरे करतात ना तसं काहीतरी केलंय. सरू, त्या लीलाला एक गोष्ट धड जमत नाही. ते तरी कुठून जमणार आहे? हा ते पण आहेच. हा दुर्गा, हाय जे, मी जे सांगतोय ते नीट ऐक. बोला नाही जे. वेळ झाली तर गेले लगेच आपल्या ऑफिसला. मला सांगितलं पण नाही. काय हो? मला परत ताप आला तर कोण घेणार माझी काळजी? आणि मुळात आपण दोघे एकत्र जात होतो ना, मग का निघून गेला तसे? वेळ झाली, गेले आपले निघून. पण गेले निघून तर गेले निघून, मला का फरक पडतोय? मी काय इतकी एजे करते? येस एजे, येस. ओके. वहिनी काय झालं? काय म्हणाले जे? आमची तक्रार तर नाही ना केली? नाही ते नाही, वेगळंच काम होतं. एक काम करा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा, मी येते. आम्ही का आज जाऊ? सॉरी सॉरी. वहिनी बहिणींनी सांगितलं ना आज जा. चला सर तुम्ही टेंडर नीट वाचलं की मी प्रिंट्स काढून आणतो की मग तुम्ही सही करायला मोकळे. कसं आहे ना सर, हे टेंडर वेळच्या वेळी सबमिट व्हायला हवं. त्याच्यावरती आपलं मोठं डील अवलंबून आहे ना. थँक्यू विश्वरूप. तू सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं. नाही सर, म्हणजे कसं आहे की टेंडर इज परफेक्ट. त्याचे प्रिंट्स काढ पटकन. येस सर, तसा जातो मी प्रिंट्स काढून आणतो. एजे पण ना गेले असते की मी ऑफिसला. आता बरी आहे मी. काय तो म्हणे सक्तीचा आराम. ऐक ऐक दुर्गा मॅडम, तुम्ही इथे? येऊ का? या ना, या 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 या. ऐक. बरं नाही वाटत आहे ना तुला, म्हणून सूप घेऊन आले तुझ्यासाठी. हो का? ऐक पण कसं पिणार दुर्गा मॅडम मी सूप? कसं म्हणजे? तोंडाने घे. हो पण गरम आहे हा. नाही आधीच सांगते, नाही तर तुझं तोंड पोळायचं आणि आम्हाला महागात पडायचं. घ्या प्या. ऐक आता काय? अहो माझा हातच उचलवत नाहीये. तापामुळे अख्खं अंग दुखतंय. अगं आत्ता पाय हलवत होतीस ना इथे. दुर्गा मॅडम पाय हलवत नव्हते, जर आपलं ऐक मोकळे करत होते. तापामुळे पूर्ण अंगच दुखतंय. काय सांगू? जाऊ दे आता, काय सूप असंच राहील आणि थंड होऊन जाईल, पण काय करणार नाही. भरवते ना मी, भरवते मी.
हेच हवं होतं ना तुला? खरंच माझ्या सुनबाईंना कसं लगेच माझ्या मनातलं कळलं. जरा मीठ कमी आहे. नाही पण ठीक आहे ठीक आहे. ऐक, वहिनी, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला एजीने काम सांगितलं होतं ना? तू इथे काय करतेस? मला पण एजींनी काम दिलंय. एजीने तुझ्यासाठी सॉक्स ऑर्डर केलेत. घालून घे. अरे वा. नाही त्याचं काय झालं होतं ना की काल रात्री माझे तळवे अगदी थंड पडले होते, म्हणून बिचारी जे अगदी रात्रभर माझे तळवे चोळत बसले होते. पण आता ते इथे नाहीयेत म्हणूनच पाठवले असतील. नवरा बायकोचं प्रेम हे असंच असतं, हो ना दुर्गा मॅडम? अगदी. आई 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 गो, कंबर पण दुखते. लक्ष्मी मॅडम जरा घालून देता का सॉक्स? मी नाही नाही ठीक आहे ठीक आहे. एजेंनाच बोलवते मग आता काय करणार. फोन कुठे? एजे थांब. लक्ष्मी घाल. वहिनी मी लक्ष्मी प्लीज काय? घाल प्लीज. आई आई हळू 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 दुखतंय. प्रेमाने हळू. आता जरा बरं वाटतंय. दुर्गा वहिनी, लक्ष्मी वहिनी, तुम्हा दोघींना पण एजंटनी काम सांगितलं? मग ठीक आहे. मला वाटलं मला एकटीलाच काम सांगितलं. आता एजीने तुला काय काम सांगितलंय? बेडशीट चेंज करायला सांगितले. पेशंटच्या रूम मध्ये हायजीन मेंटेन करायला हवं ना. हो का? अरे वा वा वा, मग बदला ना. वा वा मस्तच. पटकन तुम्ही चेंज करा बेडशीट, म्हणजे कसं एकदम छान फ्रेश वाटेल. हा अगं आत्ता एका सेकंदापूर्वी तुझा हात तोंडाशी येत नव्हता, तुला वागताही येत नव्हतं, म्हणून लक्ष्मीकडून सॉक्स घालून घेतलेस ना. आता एका सेकंदात ठणठणीत झालीस तू. आणि ताडकन उठलीस पण. अहो नाही अहो, ताडकन काय म्हणताय? ताडकन नाही, पण त्याचं काय ना, ऐको ऐको, माझ्या 2 सुनांनी इतकी छान काळजी घेतली तर थोडं बरं वाटतंय. सरस्वती मॅडम तुम्ही घाला चादर, आपण जर इकडे होऊया. आई, आई, आई. अगं काय अहो, करतेस? अहो, पकडा मला असं पकडा. आई, आई, ऐक 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 ऐक. आई, आई, आई. अगं सरळ उभी राहा ना. अहो अहो हळू 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 तिकडे ठेव. करते. हे धरा वहिनी. लक्ष्मी वहिनी, मी अहो धरा हो, धरा धरा. आई आई गो. थोडा वेळ. मनोज, असं नाही रे करायचं. हे बघ, पण मिस्टर परफेक्शनिस्ट हे पेपर रेडी करतोय. येस. त्यामुळे आपण हे जे करतोय हे फेक पेपर्स आहेत असं वाटलं नाही पाहिजे. बरं ऐक, या. आता विश्वरूप येईल इथे प्रिंट काढायला, त्यावेळेस आपले हे फेक पेपर्स त्याच्या हातात पडले पाहिजे. ही जबाबदारी तुझी. येस सर. ठीक आहे? या. हे जे तू माझी एक एक प्यादी मारलीस म्हणून काय झालं? मी तुझ्या खेळात घुसून तुझी वाट लावायला कमी करणार नाही आता. हा तुझा सगळा माज, तुझा रुबाब तुझ्या बिझनेसमुळे आहे ना. आता चारही बाजूंनी त्याच्यावर कसा अटॅक करतो ते बघच. घरी बसून सुनांकडून चांगली सेवा करून घेता आली खरी, मजा पण आली. पण हे जे का नाही तिथे माझी काळजी घ्यायला, ते जर रेस्टॉरंटला गेलेत तर आता मलाच काहीतरी कारण काढून त्यांना भेटायला जायला हवं.
हे बघ लीला, बरं नसलं तरी एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने विना परवानगीची सुट्टी घ्यायची नसते. बॅड मॅनर. थांब. तू तुझ्या तिन्ही सुनांना मुठीत ठेवू शकतेस, कारण तू त्यांची सासू आहेस. पण तू मला फसवू शकत नाहीस, कारण मी तुझी सासू आहे. आजी, काय आजी, कुठे झाली आहेस? मला बोर होत आहे आजी घरी बसून. आणि खरंच आता मला अजिबात ताप वगैरे नाहीये. मी एकदम बरी आहे. एजी गेली ना कामावर, मग मलाही जायचंय. तुझ्या एजेनी तुला बजावून ठेवलं होतं ना, घरात बसायचं, कुठे जायचं नाही, आराम करायचा. मग आजी, तुम्ही फोन करून परमिशन घ्या ना, प्लीज प्लीज. रेडी आहेस का? मला भीती वाटते बाबा अभिरामची. मी घाबरते त्याला. तू विचार ना. आजी, मी फोन करू? हो. जी, तुम्हाला भीती वाटते, माझं काय होत असेल? मी नाही विचारणार. मग बस घरी. आजी आजी, सांगा ना, मी काय करू मग आता? मला काय माहिती? तुला माहितीये काय करायचं. मी जाते. मला आजी, हे बघा, मला खरंच बोर होतंय. मला जायचंय. तुम्ही सांगा ना, मी काय करू? तू हे सगळं मला का सांगतेस? तुझ्या सगळ्या मनातल्या गोष्टी तू माझ्यासोबत का शेअर करतेस? आजी, आपण मैत्रिणी होत ना. मग हे सगळं तू अभिरामला का नाही सांगत? त्याच्यासोबत का नाही शेअर करत? कारण मला भीती वाटते त्यांची. हेच, तू अभिरामला घाबरतेस. तुला त्याची भीती वाटते, कारण तुमच्या दोघांमध्ये मैत्री नाहीये. मला अभिरामच्या वडिलांची कधीच भीती वाटली नाही, कारण ते माझे मित्र होते. मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करायची. लीला, नवरा हा हक्काचा मित्र असतो, किंबहुना तो मित्र असायलाच हवा. कर अभिरामशी मैत्री. तुमचा तो शाहरुख खान काय सांगतो? प्यार दोस्ती आहे. मग कर ना मैत्री अभिरामशी. आजींचं खरंय. एजींचा सहवास तर मला कालपासनं हवा हवासा वाटतोय, पण मला ते नक्की कसे ते माहितीच नाहीये. आणि म्हणूनच मला त्यांची भीती वाटते. आमच्यात मैत्री व्हायला हवी. कुठे हरवला? आजी, मग त्यासाठी मला आता जाऊ द्या ना, प्लीज. बघ बाई, तुला जे काय करायचं असेल ते तुझ्या जबाबदारीवर कर. मी काही पाहिलं नाही, मी काही ऐकलं नाही, मी काही बोलणार नाही. माझी पूजेची तयारी करायची, मला जाऊ. आजी, तर हे एवढे सगळे पेपर आहेत. आता हे प्रिंट करूया. प्रिंट काढतो. खूप जबाबदारीचं काम आहे हे, आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडायला हा विश्वरूप हजर असतो. शिका जरा माझ्याकडनं. नक्की सर. आता आपल्या या प्रिंट तयार आहेत. स्टेपलर आहे का इथे? स्टेपलर हे बघा. स्टेपलर हा पेन ड्राईव्ह आणि ह्या प्रिंट. आता हे टेंडर सरांनी आयपॅड वरती वाचलंय, त्यामुळे आता ते परत प्रिंट बघत बसणार नाहीत. विचारा का? का? कारण हा विश्वरूप माझ्यावरती विश्वास आहे त्यांचा. आता शिक्के घ्यायचे आणि मग सरांची सही घ्यायची. येस. पेन ड्राईव्ह. कुठे असतील एजे? किचन मध्ये असतील, नाही केबिन मध्ये, की मीटिंग वगैरे घेत असतील. ओ, एक्सक्यूज मी, एजे कुठे असतील? एजे? येस एजे. लीला कशी आहे? लीला? लीला कशी आहे सरस्वती? लीला ना झोपली एजे, आराम करते ती. तुम्ही सांगितलं ना तशी मी काळजी घेते तिची, आणि
तुमच्याच रूम मध्ये आहे मी. इथे माझ्या डोळ्यासमोरच आहे ती. टॉप लाईन. खरं सांग लीला कुठे आहे? तुम्ही तिची काळजी घेताय ना? इशी ओके? हो हो सांगते. हॅलो. होय जे मी तुमच्याच रूम मध्ये आले. ही काय लीला माझ्या समोर नाहीये. सरस्वती. नाही नाही आहे ती वॉशरूम मध्ये. बरं, काळजी घ्या तिची. हा. विश्वरूप कुठे? माहित नाही सर. त्या माणसाने माझ्या अर्जाची चिठ्ठी पोहोचवली असेल ना एजंटकडे. मग मला अजून आत कसं नाही बोलवलं? मीच जाऊ का? मी काय एम्प्लॉई असले तरी त्यांची बायको सुद्धा आहे आणि तसे मी सुट्टीवरच आहे. मीच जाते. व्हॉट अ कॅच. मला काय माझा हात पकडायला आवडतो का? काय समजते स्वतःला तू? लीला अभिराम जहागीरदार. एजी, मी असं पहिल्यांदाच माझं पूर्ण नाव घेतलं का? छान वाटलं. हे काय आहे? तुला सांगितलं होतं घरी जाऊन आराम करायचं, झोपायचं. तब्येत खराब आहे तुझी. इथे याची काय गरज होती? तसं नाही, पण सुट्टीचा अर्ज दिल्याशिवाय असं सुट्टीवर जाणं बरोबर नाहीये ना. म्हणून फक्त अर्ज द्यायला म्हणून आले. आर यू इवन मेकिंग एनी सेन्स? तुला घरी झोपायला आराम करायला सांगितलं होतं. हे काय आहे? या अर्जाची काहीच गरज नाहीये. तू साळुंकेचं कर्ज फेडलेलं आहेस. तुला इथे काम करायची गरज नाही आता. पण गरज नसली तरी इच्छा आहे. नो नो, तुझं इथलं काम संपलेलं आहे. यू गो होम नाउ. विश्वा, ट्रान्सपोर्ट अरेंज कर. लीलाला घरी पाठव लगेच. एजे, मला कळतंय तुम्ही मला काळजीनेच ओरडताय. पण आपण काय सतत फक्त भांडतच राहायचंय का? कालपासनं किती काय काय केलं तुम्ही माझ्यासाठी. कुठे गेलं ते सगळं छान बोलणं वागणं? नाही, ते काही नाही. आपल्यात चांगलं बोलणं व्हायलाच हवं. एजे, काय झालं? गरगरतंय मला. हळूहळू. बस. मी पाणी घेऊन येतो. तुला स्वतःची काळजी घेता येत नाही लीला. एक काम करणार, ऍटलीस्ट माझी बायको म्हणून आता स्वतःची काळजी घेऊ शकतेस? बायको? तुमच्या तोंडून बायको ऐकायला किती छान वाटतंय. आपण इथे असे नीट बसून बोलूया ना. मला मान्य आहे तुम्ही माझ्यावर नाराज आहात. तुम्ही तुमचे सगळे मुद्दे एक एक करून स्पष्ट मांडा. मग तुमचं झालं की मीही मांडते. आय एम वर्किंग आणि तुझ्याकडे एनर्जी नाहीये. त्यामुळे मला काम करू दे आणि तू घरी जा, आराम कर. ओके? आधी न ओरडता सांगा, मगच ऐके. ओके. लीला प्लीज, कृपया घरी जाशील तू? आराम करशील? आत्ता कसं? हो. तू अभिरामला घाबरतेस. तुला त्याची भीती वाटते कारण तुमच्या दोघांमध्ये मैत्री नाहीये. कर अभिरामशी मैत्री. एजे, व्हॉट नाव? तुम्हाला असं नाही वाटत का की आपल्यात मैत्री असायला हवी? फ्रेंड्स,